नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत ज्योतिषशास्त्राची, त्याच्या विविध संकल्पनेची, जसे 12 राशी, 27 नक्षत्रे, प्रत्येक लग्नाचे शुभाशुभ ग्रह, 12 भाव व त्यावरून काय काय पाहिले जाते, तिथी म्हणजे काय, पंचांग ओळख, कुंडली कशी मांडावी, दशांतरदशा, कुंडलीची गणित, कुंडली सॉफ्टवेअर, ग्रहयोग, ग्रहांची माहिती, ग्रहांच्या अवस्था, नवमाश, त्रिशांश, होरा वगैरे वर्गकुंडल्या, अवकडा चक्र व नावरसनाव म्हणजे काय, साडेसाती, कालसर्प योग, मंगळाची पत्रिका, गुणमेलन, स्पष्ट लग्न कसे करावे, ज्योतिष उपाय, प्रश्नकुंडली संदर्भात माहिती, असे जवळजवळ 110 ज्योतिष व्हिडिओच्या माध्यमातून या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. यातील भावेश म्हणजे काय हे प्रकरण शिकवताना व्हिडिओची क्वालिटी खूपच खराब झाली होती याची मला कल्पना आहे व त्या संदर्भात खूप जणांनी सूचनाही केली होती. परंतु ती संकल्पना पुढे जसे आपण शिकत गेलो तसे तसे तुम्हाला नीट कळले असेल या अपेक्षेने त्यावर परत कधी बोलणं झालं नाही. तरी आज आपण भाव कसा तपासावा हे पाहत असताना प्रथम भाव व भावेश थोडक्यात पाहू. माझ्या कुंडली ओळख या भागामध्ये भाव म्हणजे काय हे तुम्हाला नीट कळायचं असेल. यालाच भाव, घर, स्थान असेही म्हणतात. म्हणजे प्रथम भाव किंवा प्रथम घर किंवा प्रथम स्थान या तिघांचा अर्थ एकच. आता ही स्थाने किंवा हे भाव किंवा ही घरे मोजायची कशी, तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने ती मोजायची असतात. उदाहरणाने ते तुम्हाला लवकर कळेल. ही आहे आपल्या कुंडलीची आकृती व हे आहे पहिले घर किंवा पहिले भाव किंवा पहिले स्थान. आता तुम्हाला भाव, स्थान, घर म्हणजे एकच हे कळाले आहे ना? मग मी 3-3 वेळा तसे न म्हणता यापैकी एखादा शब्द अधूनमधून वापरेन. पण तिन्हीचा अर्थ एकच हे लक्षात ठेवा. अशाने व्हिडिओ थोडा मोठा किंवा पल्लाळपणाचा जरी वाटला, तरी हा माझा शेवटचा व्हिडिओ असल्याने तुम्हाला सर्व कल्पना नीट यावी म्हणून मी हे असे करीत आहे हे समजून घ्या. तर आता आपणास प्रथम स्थान तर कळाले. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे अँटी क्लॉकवाईज त्यात अंक भरत जा. मग तुम्हाला कळेल की हा पहिला भाव आहे तर हे दुसरे घर आहे, हे तिसरे घर आहे तर हे चौथे घर आहे, हे 7वे स्थान आहे तर हे 9वे स्थान आहे, तर हे 12वे घर आहे. आता तुम्ही म्हणाल हे अंक रोमन पद्धतीत काय लिहिलेले आहेत, तर तुमचे कन्फ्युजन नको म्हणून. मूळ कुंडलीत असे भावांचे अंक लिहिलेले नसतात आणि ते लिहायचेही नसतात आणि त्याची गरज पण नसते, कारण भाव हे फिक्स असतात. तुम्ही जगातली कोणतीही कुंडली घ्या, हे त्याचे प्रथम भावच राहील. याला सप्तम भावच म्हणतात. दशम भाव म्हणले की या स्थानाकडेच बोट दाखवले जाईल. आता मला सांगा, या कुंडलीत रिपुस्थान कोणते आहे? नाही माहीत? बरं जाऊ दे. सुतस्थान कोठे आहे? हेही नाही माहीत. बरं, जायास्थान कोठे आहे ते सांगा पाहू. तुम्ही म्हणाल, काय चालवले काय सर हे? 1 ते 12 अंकानुसार भावांची ओळख करून देता व रिपुस्थान, सुतस्थान, जायास्थान हे काय नवीन विचारता? तर मित्रांनो, हे नवीन वगैरे काही नाही. ज्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला आहे व जे माझे सर्व व्हिडिओ वळीने अभ्यास करत आलेले आहेत, त्यांना याची उत्तरे अगदी पटकन देता येतील. परंतु अजून काहींना नीट ही संकल्पना कळेल नसेल म्हणून किंवा तुमची उजळणी म्हणून म्हणा हवी तर परत सांगतो. सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोहपुरुष म्हणून ओळखतो. भाऊराव पाटलांना आपण कर्मवीर म्हणतो. लता दिदींना गान कोकिळा म्हणतो. गांधीजींना महात्माजी म्हणून ओळखतो. कारण काय, तर त्यांचे कर्म तेच आहेत म्हणून. त्यांना विशेष नावाने पण आपण ओळखतो, नाही का? तसेच ही जी भावे आहेत त्यांचीही आपापली काही कर्म आहेत. म्हणजे त्या त्या भावावरून काही गोष्टी पाहिल्या जातात. त्यावरून त्यांना ही नावे देण्यात आलेली आहेत. जसे पंचम भावावरून संततीचा विचार करतात. सूत म्हणजे मुलगा म्हणून पंचम भावालाच सूतस्थान असेही म्हणतात. रिपू म्हणजे शत्रू. शत्रूचा विचार 6व्या घरावरून करतात म्हणून तेच रिपुस्थान होय. जाया म्हणजे पत्नीचा विचार सप्तम स्थानावरून होतो म्हणून याला जायास्थान म्हणतात. आता तुम्हाला कळायला असेल की प्रत्येक भावाला अनेक नावे आहेत. ती सगळी माहीतच असण्याची आवश्यकता नसली तरी मुख्य तरी माहिती पाहिजेतच. उदाहरणार्थ, तपस्थान म्हणजे काय हे जरी तुम्हाला माहीत नसले तरी चालेल, कारण ज्योतिष ग्रंथात या नावाने नवम स्थानाची ओळख कोणी करून देत नाही. तरी धर्मस्थान कोणते हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तनयस्थानी मंगळ ग्रह आहे अशी वाक्यरचना कोणी करत नाही. त्यामुळे
तनयस्थान म्हणजे पंचम स्थान हे माहीत नसले तरी चालेल, पण विद्यास्थान तरी कोणते हे माहीत हवे. किंवा जलस्थान म्हणजे काय हे जरी माहीत नसले तरी मातृस्थान कोणते हे तुम्हाला माहीतच हवे. त्यासाठी मागील व्हिडिओ नीट अभ्यासा. असो, तर आता तुम्हाला भाव म्हणजे काय हे नीट समजले असेल असे समजून पुढे जाऊ. भाव या संकल्पनेनंतर पुढील संकल्पना भावेश म्हणजे काय. ही कुंडली पहा. यातील 10वे स्थान कोणते सांगा पाहू. बरोबर ओळखलेत, हे आहे 10वे स्थान. आता मला सांगा, या 10व्या स्थानाचा मालक कोण आहे. सांगा पटकन. नाही माहीत? नाहीच सांगू शकणार. तुम्हीच काय, कोणताच ज्योतिषी नाही सांगू शकणार, कारण भावांचा किंवा घराचा असा मालक नसतोच. हे एक घर आहे, याचा मालक कोण आहे असे तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणाल श्री अजय हे याचे मालक आहेत, कारण या घरात ते राहतात. परंतु उद्या श्री अजय निघून जातील व तिथे श्री विजय राहायला येतील, तेव्हा तुम्ही म्हणाल या घराचे मालक श्री विजय आहेत. म्हणजे घर तेच असले तरी तिथे राहते कोण त्यावर घराचा मालक ठरतो. बरोबर. कोण राहते म्हणजे कोणती राशी राहते त्यावरून त्या भावाचा मालक ठरतो. समजा या 10व्या भावात मेष राशी राहत असेल. आता एक अंक हा मेष राशीचा, म्हणून इथे एक अंक लिहिला. आपण राशींची नावे न लिहिता राशीचे अंक लिहितो, हे तुम्ही जाणताच. त्यासाठी तुम्हाला राशी व राशींचे नंबर पाठ असायला हवेत बरं का. म्हणजे येथे एक अंक, म्हणून या घराची मालक मेष राशी व मेषाचा स्वामी कोण तर मंगळ ग्रह, नाही का. म्हणून 10व्या भावाचा मालक पण मंगळ ग्रहच झाला. आता प्रत्येक कुंडलीत या 10व्या घरात मेष राशीच येईल असेही नाही बरं का. प्रत्येक कुंडलीत हे अंक वेगवेगळ्या भावात जात असतात. उदाहरणादाखल इथे 3 वेगवेगळ्या कुंडल्या देत आहे. या 3ही कुंडल्यामध्ये 10वे स्थान कोणते तर हेच राहील. मात्र प्रत्येक कुंडलीत 10व्या घरात वेगवेगळ्या राशी असल्याने 10व्या स्थानाचा मालक प्रत्येक कुंडलीत वेगवेगळा येईल. जसे अ कुंडलीत 10व्या स्थानी मेष राशी असल्याने 10व्या घराचा मालक मंगळ येईल, तर ब कुंडलीत 10व्या स्थानी सिंह राशी येत असल्याने ब कुंडलीपुरता 10व्या स्थानाचा मालक रवी ग्रह येईल. तर क कुंडलीत 10व्या स्थानात मीन राशी येत असल्याने क कुंडलीपुरता विचार करता क कुंडलीत 10व्या स्थानाचा मालक गुरु ग्रह येईल. या मालक ग्रहालाच त्या भावाचा स्वामी म्हणजे भावेश म्हणतात. दशम भावाचा भावेश म्हणजे दशमेश कोण हे तुम्ही आता सहज सांगू शकाल, नाही का. अट एकच, राशी व त्याचे नंबर्स व राशींचे स्वामी, जसे मीनेचा स्वामी गुरु, सिंहचा रवी, मेषेचा मंगळ, हे तुम्हाला पाठ असायला हवेत. आता उदाहरण म्हणून इथे मी 10वे स्थान घेतले. तोच नियम इतर भावांना पण लागतो. जसे तुम्हाला विचारले की सांगा पाहू ब कुंडलीमध्ये चतुर्थेश कोण आहे. चतुर्थेश म्हणजे चतुर्थांचा स्वामी, हे 4थे स्थान. इथे 11 नंबरची कुंभ राशी आहे व कुंभेचा स्वामी शनी, म्हणून ब कुंडलीत चतुर्थेश शनी आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अ कुंडली व क कुंडलीचे चतुर्थेश कोणती लिहा. आपण व्यवहारात पाहतो की कोणाकडे एकच घर असते, तर कोणाच्या नावाने 2 घरे पण असू शकतात, नाही का. म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर 2 वेगवेगळी घरे असू शकतात. तसे ग्रहांना पण 2-2 राशी देण्यात आलेल्या आहेत. ग्रहांना म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी या 5 ग्रहांनाच 2-2 राशी देण्यात आलेल्या आहेत. आणि रवी व चंद्राला अनुक्रमे सिंह व कर्क अशी एकच राशी देण्यात आलेली आहे व बाकीच्या ग्रहांना वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांना प्रॉपर्टीचे बेदखल करण्यात आलेले आहे वगैरे. म्हणजे राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटोंना कोणतीही राशी नाही, त्यामुळे ते कोणत्या भावाचे मालक असत नाहीत. तुम्हाला माहीत आहे की शुक्राच्या वृषभ व तुळ या 2 व 7 नंबरच्या राशीचे स्वामित्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे शुक्र हा ग्रह 2 भावाचा स्वामी होईल, ज्या 2 भावात वृषभ व तुळ या राशी असतील. म्हणजेच 2 व 7 अंक लिहिलेले भाव जिथे असतील त्याचा स्वामी शुक्र होईल. अ कुंडलीत शुक्र हा कोणत्या 2 भावांचा स्वामी होतो सांगा पाहू. अ कुंडलीत शुक्राच्या वृषभ व तुळ राशी अनुक्रमे 11व्या स्थानी व 4थ स्थानी आहे, नाही का. म्हणून अ कुंडलीत शुक्र हा 11व्या व 4थ स्थानाचा भावेश होतो. तर तोच शुक्र ब कुंडलीत सप्तमेश व व्ययेश होतो. व्ययस्थान म्हणजेच 12वे स्थान.
तर क कुंडलीत 2 व 7 अंक 12व्या व 5व्या स्थानी असल्याने क कुंडलीत शुक्र हा पंचमेश व व्ययेश होतो. आता तुम्हाला भावेश ग्रह कसा ओळखायचा ते कळाले. लग्नाचा स्वामी तो लग्नेश, तृतीयाचा स्वामी तो तृतीयेश, पंचमाचा पंचमेश, बरोबर. आता सांगा, क कुंडलीत सुखेश कोण आहे? सुखाचा विचार चतुर्थ भावावरून करतात, म्हणून चतुर्थ स्थानालाच सुखस्थान असे म्हणतात. व चतुर्थेश म्हणजे सुखेश चतुर्थात 6 नंबरची कन्या राशी असल्याने कन्येचा स्वामी ग्रह बुध हाच क कुंडलीत सुकेश झाला. इथेपर्यंत तर आपण आलो. आता मला सांगा, आपण काही नेहमी आपल्याच घरी असतो का? तर नाही, आपण दुसऱ्याच्या पण घरी जातोच नाही का? तसेच दुसऱ्या घराचे मालक पण तुमच्या घरी कधी कधी येत असतील. तसेच त्या घराचे मालक किंवा त्या घराचे स्वामी दुसऱ्या घरात पण जाऊ शकतात. उदाहरणार्थ ही कुंडली पहा. येथे लग्नेश कोण आहे सांगा पाहू. लग्न म्हणजे प्रथम स्थान व लग्नेश म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामी. लग्नी मिथुन राशी आहे, तिचा स्वामी ग्रह बुध आहे, तो व्ययात आहे. तिथे व असे लिहिलेले आहे, म्हणजे तो बुध ग्रह वक्री आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या भाषेत लग्नेश बुध व्ययात वक्री आहे असे म्हणतात. आता वक्री ग्रह म्हणजे काय? ग्रह मागील दिशेने प्रवास करतो का वक्री म्हणजे? तर नाही. आपण गाडीने प्रवास करीत असताना बाजूच्या गाडीची गती आपल्या गाडीपेक्षा कमी असली तर बाजूची गाडी मागे मागे सरकताना दिसते, म्हणजे मागे प्रवास करत असल्यासारखी भासते. तोच हा प्रकार असतो. वास्तविक ग्रह मागे सरकत नाहीत. या अनुषंगाने एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला होता की जर ग्रह वक्री असेल तर त्याची दृष्टी पण उलटी मोजायची का? उदाहरणार्थ समजा याच कुंडलीमध्ये जर शनी ग्रह वक्री असता तर तो त्याची तृतीय दृष्टी नवमावर टाकेल का? तर अर्थातच नाही. दुसरा एक प्रश्न. काही ज्योतिषी असे म्हणतात की शुभ ग्रह वक्री असता जास्त शुभ फळ देतात व अशुभ ग्रह वक्री असता जास्त अशुभ फळ देतात. सारावलीमध्ये असे सांगितले आहे. तर फलदीपिकेत वक्री ग्रह जरी नीच रचित असला तरी शुभ फळ देतो असे सांगितलेले आहे. खरं तर त्यांच्यापेक्षा मी मोठा नाही, परंतु कोणी काय मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आजकाल असेही ज्योतिषी झाले आहेत जे म्हणतात तुमच्या व्हॉट्सअपच्या डीपीला अमुक अमुक फोटो लावला आहे, त्यामुळे तुमच्या जीवनात अडचणी आहेत. मी त्यांना व्हॉट्सअपचा डीपी चेंज करायला सांगितला व चांगले अनुभव यायला लागले. असो, यावर मी काही बोलणार नाही. फक्त त्यांनी बुध ग्रहाची उपासना करावी असा सल्ला मी देईन. माझे सांगणे एवढेच आहे की तुम्ही निदान ज्योतिषशास्त्राच्या मूळ तत्वांना तरी धरून चाला. मग ते चुकीचे ठरले तरी हरकत नाही. नाहीतर पानीपुरी के साथ हरा पानी लिया इसलिए कृपा रुकी हुई है, नीला पानी पिया करो तो कृपा बरसेगी असे तरी सांगत जा. असो, एका ठिकाणी मी वाचले की त्या ज्योतिषाचे म्हणणे असे होते की तुमच्या धनेशाच्या रंगाचे पाकिट तुम्ही वापरा. आता यात तुम्हाला काहीतरी लॉजिक तर दिसते. जसे धनस्थानावरून आपण पैसा पाहतो. धनेश समजा शनी आहे तर काळ्या रंगाचा पर्स किंवा वॉलेट तुम्ही वापरण्याचा सल्ला दिला तर किमान ते ज्योतिषशास्त्राच्या नियमांना धरून तर आहे. पण हे काय व्हॉट्सअपचा डीपी बदला वगैरे. असो, तर माझ्या ज्ञानाप्रमाणे वक्री ग्रह हा आपल्या कारकत्वाची निगेटिव्ह फळे देतो व तो ज्या भावांचा कारक असेल त्या भावावरून पाहिल्या जाणाऱ्या फळात न्यूनता आणतो. जसे या कुंडलीत बुध वक्री आहे, म्हणून तो लग्न भावाची व चतुर्थ भावाची अशुभ फळे देईल. चतुर्थात गजकेसरी योग आहे, त्यामुळे ते स्थान जरा तरी भक्कम आहे. मात्र लग्नस्थान पहा, तिथे मंगळ आहे. आपण प्रत्येक लग्नाचे कारक व अकारक ग्रह शिकलो आहोत व बुधाच्या लग्नाला मंगळ हा 1 नंबरचा अशुभ ग्रह ठरतो हे आपणास माहीत आहे. कारण मंगळ हा येथे षष्टेश व लाभेश होतो, त्यामुळे तोही अशुभ ठरला. म्हणजे षष्टेश मंगळ लग्नात असताना लग्नेश बुध वक्री, तोही व्ययात राहूयुक्त कृत्तिका नक्षत्री व कृत्तिका नक्षत्राची माहिती पण आपण पाहिलेली आहे. बरं, लग्नावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नाही आहे. उलट शनीची तृतीय दृष्टी आहे.
शनी हा जरी नवमेश असला तरी तो अष्टमेशाचे गुण सोडणार नाही व हा शनी नीच राशीत गेलेला आहे व शनी मंगळाचा संबंध अष्टमाशी आल्यास काय होते हे आपण शिकलेलोच आहोत. येथे शनी प्रथम स्थानी दृष्टी टाकतो व मंगळ प्रथम स्थानातच व अष्टमेश शनी असून अष्टमावर मंगळाची दृष्टी. लग्नेश बुध हा मंगळ शनीच्या पापकर्तरीत. त्यामुळे या व्यक्तीला गांधीजींची हत्या केल्यामुळे फाशी होईल असे जरी तुम्ही सांगू शकला नाही तरी नैसर्गिक मृत्यू दिसत नाही, आयुष्यात जपा, अल्पयोग वगैरे मोघम तरी सांगू शकता की नाही. पण ज्योतिष नियमाला कोठेही बाधा न पोचविता. म्हणजे येथे लग्नभाव बिघडला तसेच अष्टमभाव बिघडला असे आपण म्हणू. कारण अष्टमात वक्री हर्षल व अष्टमेश नीच राशीत. त्यामुळे एखादा भाव कसा तपासावा हे तुम्हाला समजायला हवे. आता या लग्नेश बुधासोबत गुरुचंद्राचा नवपंचम योग केंद्रातून होत आहे. गुरु व चंद्र हे इथे मार्केश होतात. गुरु हा केंद्राधिपती दोषामुळे मिथुन लग्नास अशुभ होतो हे आपण पाहिलेले आहे व गुरु वक्री आहे. तरीही एक गजकेसरी योग म्हणून याचे स्वतंत्र असे गुण आहेतच. म्हणून वैयक्तिक वैमनस्यातून हत्या न करता देशभक्तीच्या भावनेतून हे कृत्य झाले व दशमस्थान व रवी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्याचा संबंध बुधाशी आलेला आहे. समजा एखाद्या कुंडलीत पंचमात शुभ ग्रह आहे, पंचमेश पण शुभ स्थितीत आहे. अशा वेळी संतान सुखासंबंधी अशुभ भविष्यवाणी करणे मूर्खपणाचे होईल. तुम्ही शुभ भविष्यवाणी केली व काही अशुभ फळ मिळाले तर त्याची कारणमीमांसा वेगळी असू शकते. ते शोधण्याचा प्रयत्न करा. ज्योतिष इतके सोपे पण नाही. निश्चितच मी लग्नास व कन्या लग्नास पंचमातील गुरु भिन्न फळे देईल. कारण फक्त गुरु हा संततिकारक संततिस्थानी एवढाच विचार करून भागत नाही. एका कुंडलीत तो उच्च होतो तर दुसऱ्या कुंडलीत नीच होतो. त्यातही जिथे उच्च होतो तिथे चंद्राची स्थिती व नीच होतो तिथे शनीची स्थिती अभ्यासावी लागते. कदाचित त्या गुरुचा नीचभंगही होऊ शकतो, नाही का? लक्षात घ्या, कोणत्याही ग्रहाचे मूळ गुणधर्म त्याला प्राप्त होणाऱ्या कुंडलीतील भाव, राशी, नक्षत्र व इतर ग्रहांशी होणाऱ्या योगानुसार बदलत असते. एखाद्या भावात ग्रह स्वग्रहीचा असेल किंवा त्यावर दृष्टी टाकत असेल तर तो त्या भावाचे सुख देतो. आता सुख म्हणजे काय? एखाद्या जातकाची पत्नी सुंदर असते, देखणी असते, कारण सप्तमात शुक्रचंद्र. परंतु सप्तमेश कुठेतरी त्रिकस्थानी किंवा नीच होऊन पडला असेल तर देखणी पत्नी असून पण उपयोग नाही. ती त्याची इच्छापूर्तीच करू शकत नसेल तर काय उपयोग, नाही का? कोणत्याही ग्रहाची स्थानफले, राशीफले, योगफळे आणि दृष्टीफले अशा 4 प्रकाराने फळ मिळत असते. ग्रह हा कोणत्याही भावात विविध अंगाने फळ देत असतो. जसे स्थानफल म्हणजेच तो ज्या स्थानी आहे त्या स्थानानुसार, तो ज्या राशीत असेल त्या राशीनुसार, तो ज्या विविध भावातील इतर ग्रहांशी योग करतो त्या योगानुसार, तर जो ग्रह त्या भावावर दृष्टी टाकतात त्यानुसार व ग्रह कोणत्या नक्षत्र आहेत त्यानुसार, जसे नक्षत्र विचार या भागात आपण याविषयी पाहिलेले आहे. आता ग्रहाची स्थिती शुभ व अशुभ म्हणजे काय? तर ग्रह जर केंद्र कोणात स्वराशीत, उच्च राशीत, मूळ त्रिकोण राशीत, मित्र राशीत, शुभ ग्रहासोबत वा शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर तो शुभ समजावा. याउलट ग्रह जर 6, 8, 12 स्थानी नीच राशीत, अशुभ ग्रहांनी युक्त वा दुष्ट, अस्तंगत, बलहीन, वक्री असता अशुभ स्थितीत आहे असे समजावे. एखादा भाव शुभ कर्तरीत आहे की अशुभ कर्तरीत तेही पाहावे. त्या भावाच्या स्वामीची नवमांशामध्ये काय स्थिती आहे तसेच दशवर्ग कुंडल्यामध्ये काय परिस्थिती आहे तेही तपासावे लागते. जातकाचे वय, तो पुरुष की स्त्री, तो कोणत्या सामाजिक परिस्थितीतून आलेला आहे याकडेही ज्योतिषाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या मंत्र्याचा तरुण मुलगा व एक 8वीत शिकणारा मुलगा यांच्या पत्रिकेत ग्रहयोगात समानता आढळली व गोचरीने ग्रहांची साथ मिळाली तर मंत्र्याचा मुलगा मंत्री होईल व शाळकरी मुलगा मॉनिटर म्हणून निवडून येईल. वय, परिस्थिती म्हणजेच स्थळ काळाचे बंधन ज्योतिषशास्त्राला आहेच. ज्योतिष हे एक उपयोगी विद्या असली तरी ती सहज साधे नाही.
अचूक भविष्यवाणी करण्यासाठी अभ्यास, अंतर्ज्ञान, उपासना हवीच. उपासना किंवा एखाद्या इष्टदेवतेची आराधना करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. उपासनेची एक निश्चित वेळ ठरवा. समजा सकाळी 7 ते 8 अशी वेळ ठरवली तर त्या वेळेतच रोजची उपासना व्हायला हवी. आज सकाळी, उद्या दुपारी, परवा सायंकाळी, परत 4-5 दिवस कंटाळा असे नको. आणि उपासना म्हणजे फार काही करावे असे नाही. फक्त नामस्मरण जरी शुद्ध मनाने केले तरी पुष्कळ आहे. फक्त रामनामाने वल्ल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाल्याचे आपण ऐकलेच असेल. याचबरोबर भावचरित कुंडली, अस्त्रगोळात असलेले बिंदू असे विविध गोष्टीत सध्याचा अभ्यासक अडकत जातो. माझे काका म्हणायचे की ज्योतिषशास्त्राचे बेसिक नियम व उपासना एवढ्यावरच मी म्हणजे माझे काका ज्योतिषशास्त्राची सेवा करत आलेले आहेत. जास्त गणिताच्या भानगडीत अडकलास तर हाती काहीच लागणार नाही. त्यामुळे मूळ कुंडलीत द्विधा मनस्थिती निर्माण होत असेल तर इतर कुंडल्याचा आधार घ्यावा. म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे की लग्न कुंडली हीच मुख्य असते. लग्न कुंडलीला बाजूला सारून फक्त वर्ग कुंडलीवरून भविष्यकथन तुम्ही करू नाही शकत. अजून एक, भावाचा विचार करताना तो भाव तात्पुरता लग्न समजून फळ पहा. उदाहरणार्थ, पंचम स्थानातील ग्रहाच्या दशेत जातकास संतती होऊ शकेल, पण वडिलांचा मृत्यू पण होऊ शकतो. कारण वडील दशमावरून पाहतात, त्यापासून पंचम हे अष्टम स्थान होते. त्रिक स्थानाचे स्वामी ज्या भावात बसतात तो भाव बिघडवतात. उदाहरणार्थ, बाजूच्या कुंडलीत शनी हा दशमाची अशुभ फळे देईल. जर या शनीवर गुरुसारख्या शुभ ग्रहाची दृष्टी असेल किंवा शुक्र शुभ स्थितीत असेल तर अशुभत्व कमी होईल, परंतु दशमाची काही ना काही हानी हा शनी करेलच. एखाद्या भावाचा स्वामी कोठे आहे यास जास्त महत्त्व द्यावे, जरी त्या भावात शुभ ग्रह असला तरी. उदाहरणार्थ, लग्नात शुभ ग्रह आहेत परंतु लग्नेश षष्ठात असल्याने शरीर कमजोर आहे, मग बाकीच्या सुखाचा काय उपयोग, नाही का? जन्मलग्न कुंडलीत चंद्राच्या धनस्थानी आणि व्ययस्थानी ग्रह हवेत, त्यावरून काही योग होतात. ते सविस्तर सांगायला बसलो की व्हिडिओ अजून वाढत जाईल. तुम्ही सुनफा, अनफा इत्यादी योग जे चंद्रापासून होतात याचा अभ्यास करा, किंवा या व्हिडिओला 100पेक्षा जास्त लाईक आल्यास मी इतर विषयावर व्हिडिओ बनवण्याचा विचार करेन. 1, 4, 5, 7, 9, 10 म्हणजे केंद्र कोणात शुभ ग्रह असणे शुभ असते, तर 3, 6, 11 या भावात पाप ग्रह असणे शुभ असते. 8 आणि 12 यामध्ये सर्वच ग्रह अनिष्ट फल देतात. तरी शुक्र हा वैयात सुखी होतो, कारण शुक्र हा एक भोगी ग्रह आहे. षष्ठातील गुरु शत्रुनाशक होतो. अष्टमातील शनी दीर्घायू बनवितो. त्यातही उच्च किंवा स्वराशीचा मित्रराशीचा शनी दीर्घायू देईल, तर अशुभ शनी दीर्घकालीन रोग देतो. तर दशमातील मंगळ हा भाग्यवर्धक असतो. अष्टमेश राहुकेतू ज्या भावात जातात तो भाव बिघडवतात. तसेच ज्या भावाचे स्वामी त्रिकस्थानी जातात व त्रिकस्थानाचे स्वामी ज्या भावात जातात तो भाव बिघडतो. तरी त्या भावावर बलवान शुभ ग्रहांची दृष्टी असता त्या भावाचा पूर्णतः नाश होत नाही. गुरु ज्या भावात असतो त्या भावाची तो हानी करतो. यावर आपण अगोदरच गुरुग्रहाच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आता प्रसिद्ध ज्योतिषी काटवे यांचे मत तुम्हाला येथे सांगतो. ते विचारतात, भाव म्हणजे काय? भाव व राशी हे वेगवेगळे आहेत, मान्य. भाव हे फिक्स असतात व राशी या बदलत असतात. उदाहरणार्थ, खालील 2 कुंडल्या पहा. एकाच्या प्रथम स्थानी मकर राशी आहे तर दुसऱ्याच्या धनु राशी आहे. सामान्यतः लग्नेश चतुर्थात असता काय फळ सांगाल? साधारण एक फळ म्हणजे त्या व्यक्तीला जमिनीचे घराचे सुख मिळेल हे घेऊ. पण वरील मकर लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश शनी चतुर्थात असता व धनु लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश गुरु चतुर्थात असता एकसारखेच फळ मिळेल का? बरं, तुम्ही जी फळे सांगाल ती लग्नातील राशीचा स्वामी चतुर्थात असतानाची आहेत. लग्न किंवा प्रथम भाव व लग्नातील राशी हे वेगवेगळे नाहीत का? भाव म्हणजे राशी नाही, तर भावेश म्हणजे राशीचा मालक न समजता भावांचा मालक समजावा. भावेशाची फळे सांगण्याची पद्धत 12व्या शतकापर्यंत आपल्याकडे नव्हती.
आपल्याकडे याचा प्रसार यवन जातककारांनी केलेला दिसतो असे काटवे म्हणतात. व आता तुम्हाला प्रश्न पडेल, मग भावांचे स्वामी कोण? तर ते खालीलप्रमाणे. याप्रमाणे जेव्हा लग्नेश चतुर्थात वा पंचमात वा षष्ठात असता जी फळे सांगितलेली आहेत ती रवी चतुर्थात व पंचमात व षष्ठात असतानाची आहेत. म्हणजे लग्नेश षष्ठात असता रोगप्रतिकार शक्ती कमी असते असे आपण म्हणतो, तेच फळ रवी षष्ठात असता अनुभवास येते, नाही का? मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकं बघायचं काय? लग्नातील ग्रह, राशी लग्नेश की आता पाहिलं त्याप्रमाणे लग्नेश म्हणजे रवी. तर समजा एखाद्याच्या आरोग्यासंबंधी पाहायचं असेल तर लग्न, लग्नातील राशीचा स्वामी आणि रवी, सोबतीला चंद्रही पहा, कारण मनाचा विचार आजारपणाच्या स्थितीत करू शकतो आपण. तर हे चारही ग्रह उत्तम असतील तर तब्येत उत्तम असेल. यातील एक वा दोन ग्रह अशुभ असतील तर तब्येत खराब असेल. जर तीन ग्रह अशुभ स्थितीत असतील तर रोगी जातक म्हणू शकतो, ज्यामुळे जातकास कष्ट होईल. व चारही ग्रह अशुभ असता त्याचे भयंकर असे किंवा ठळक असे परिणाम दिसून येतील. असो, सांगेल तेवढे कमीच आहे. जाता जाता एक जैन कथा आठवली ती सांगतो. एका शिष्याचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले. गुरु त्याला म्हणाले की तो कंदील घे, मी तुला सोडून येतो. शिष्याने कंदील घेतला व तो पुढे पुढे चालू लागला. त्याचे गुरुही त्याच्या मागोमागून चालत फटकापर्यंत गेले. फटकाजवळ गेल्यावर गुरूंनी त्याला कंदील परत मागितला. शिष्य म्हणाला, इथे तर खूप अंधार आहे, आता मी पुढे कसं जाऊ? तर गुरु म्हणाले, अजून किती दिवस तू दुसऱ्याने दिलेल्या प्रकाशात चालणार आहेस? मित्रांनो, जेवढे माझ्याकडून शक्य झाले तेवढे मी केले. त्यातून काही चांगले उत्पन्न झाले असल्यास त्याचे सर्व श्रेय माझ्या गुरुजनांचे व मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेल्या गुरुबंधू व गुरुभगिनींचे. व काही त्रुटी राहिल्या असल्यास तो सर्व दोष सर्वस्वी माझा आहे. शेवटी एक शेर आठवून ही ज्योतिष मालिका संपवतो. हमसे जो हो सका सो कर गुजरे, अब तेरा इम्तिहान है प्यारे. धन्यवाद.